Good afternoon to everyone. Okay, yesterday we have started the new chapter Dual Nature of Radiation and Matter. या धड्यामध्ये काल आपण काय काय बघितलं इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दॅट चॅप्टर. ओके, तसेच फोटॉन म्हणजे काय, प्रॉपर्टीज काय असतात त्या फोटॉनच्या, तसेच आपण एक एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन बघितलं. लिनार्ड अँड हॉलॉज ह्या दोन शास्त्रज्ञांनी काय ऑब्झर्वेशन मांडलं याच्याबद्दल आपण काय डिटेल अभ्यास केला होता, बरोबर. तर आज आपल्याला या तासामध्ये एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स शिकायच्या आहेत. ओके, तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की डिस्क्राईब अन एक्सपेरिमेंट टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा विथ अ नेट डायग्राम डिस्क्राईब द ॲपॅरेटस टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, तर आपण आता उत्तर बघू. आन्सर एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. तर ही जी तुम्हाला डायग्राम खाली दिसते ह्या डायग्रामला आपण एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असं म्हणतो. तर ही डायग्राम जी आहे ती डायग्राम आहे द ॲपॅरेटस ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा अभ्यास करण्यासाठी. तर पहिला पॉईंट बघ काय दिला आहे, द ॲपॅरेटस दिस सर्किट डायग्राम टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज शोन इन द फिगर. ओके, तर आता ह्या डायग्राममध्ये आपल्याला काय काय दिलं आहे ते तुम्ही नीट व्यवस्थित बघा. ओके, येस म्हणजे सोर्स ऑफ लाईट. ओके, लाईटीचा एक सोर्स आहे तो. डब्ल्यू काय तर क्वार्ट्ज विंडो, त्याला आपण काच मणी असंही म्हणतो. जी म्हणजे काय इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे, रिकामी ग्लास ट्यूब जीला असं म्हणतो आपण. ओके, ई काय आहे तर कलेक्टर प्लेट आहे. ओके, त्याला आपण एमिटर असं म्हणतो, एमिटेड प्लेट आहे. ओके, सी काय आहे तर कलेक्टर प्लेट आहे. ओके, आता तुम्ही ह्या डायग्राममध्ये जर नीट बघितलं तर ही मायक्रो एम्पियर म्हणजे काय करंट मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि ही व्होल्ट मीटर जे आहे ते व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतात. हा रिओस्टॅट आहे. ओके, ई म्हणजेच बॅटरी. ओके, प्लस आणि मायनस दोन टर्मिनल याच्यामध्ये. तर आता आपण डिटेलमध्ये परत एकदा बघू. तर वेअर एस इज अ सोर्स ऑफ लाईट, डब्ल्यू काय तर क्वार्ट्ज विंडो, जी काय तर इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ओके, रिकामा ग्लास ट्यूब आहे ती. ई म्हणजे काय एमिटर मेटल प्लेट आहे. ओके, एमिटर मेटलपासून बनलेली प्लेट आहे ती, एमिटर मेटल प्लेट. सी काय आहे तर कलेक्टर मेटल प्लेट. ओके, मायक्रो एम्पियर म्हणजेच काय करंट मोजण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. व्ही म्हणजे व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी. आर एच म्हणजे रिओस्टॅट. ओके, आपण त्याच्या साह्याने रेजिस्टन्स चेंज करू शकतो. ओके, रिओस्टॅट. आणि बी म्हणजे बॅटरी. आणि के म्हणजे 4 वे की डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता आपण दुसरा पॉईंट बघू. इट कन्सिस्ट ऑफ ॲन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब जी विथ अ क्वार्ट्ज विंडो डब्ल्यू. तर डायग्राममध्ये जर बघितलं तर तुम्ही ओके इट कन्सिस्ट ऑफ, तर ही डायग्राम कशाची कन्सिस्ट असते तर इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब रिकामी ग्लास ट्यूब आणि त्याच्यावरती क्वार्ट्ज विंडो काच बन लावलेला असतो. ओके, तिसरा पॉईंट द मेटल प्लेट ई इज फिक्स इन फ्रंट ऑफ डब्ल्यू. ओके, ॲक्ट ॲज अ एमिटर. ओके, ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता डब्ल्यू. ओके, इन फ्रंट ऑफ ई म्हणजे एमिटर प्लेटच्या शेजारी ही प्लेट लावलेली असते. ओके, इन फ्रंट ऑफ क्वार्ट्ज विंडो. तसेच पुढं बघू शकता तुम्ही. आता पुढं काय बघणार आपण तर बघा द मेटल प्लेट सी ॲक्ट ॲज कलेक्टर. जी दुसरी प्लेट दिली ती कलेक्टर म्हणून काम करते. पुढचा पॉईंट पाचवा द कलेक्टर सी इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड एमिटर ई इज कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ह्या डायग्राममध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर कलेक्टर प्लेट ओके दिस इज विच इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड एमिटर प्लेट विच इज कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. हे ए बी जर कनेक्ट केलं तर आपल्याला दिसेल आणि ही सी डी. तर ई म्हणजेच एमिटर प्लेट हा निगेटिव्ह टर्मिनेट केलेली असते आणि सी कलेक्टर प्लेट ही पॉझिटिव्ह बॅटरीच्या टर्मिनलला कनेक्ट केलेली असते. इज इट क्लिअर. नाव पाचवा पॉईंट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट ई अँड सी कॅन बी चेंज बाय युजिंग द पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट. ओके, तर ही जी
दोन पॉईंट दिलेत आपल्याला ABCD हे बरोबर. ह्याला म्हणतात पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट. तर ह्यांच्यामध्ये बदल केल्यानंतर आपण ओके E आणि C एमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट इंटरचेंज करू शकतो. म्हणजे कसं, तर आता कलेक्टर प्लेट आपण कुठं जोडली म्हणलं होतं, पॉझिटिव्ह ओके ऑफ बॅटरी, आणि एमिटर प्लेट कुठे जोडली होती, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. तर त्याच्यामध्ये काय करायचं, इंटरचेंज करायचं. म्हणजे असं करू शकतो आपण, कलेक्टर प्लेट कॅन बी कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल बॅटरी अँड एमिटर प्लेट कॅन बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ओके, हे करण्यासाठी त्याला पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट केली जाते. इज इट क्लिअर. तर आता आपण 7वा पॉईंट बघू. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन E अँड C इज मेजर्ड बाय व्होल्टमीटर. म्हणजेच एमिटरमधून किती इलेक्ट्रॉन्स एमिट झाले आणि कलेक्टरने किती इलेक्ट्रॉन स्वतःकडे कलेक्ट केले, म्हणजे किती करंट फ्लो झाला आणि किती व्होल्टेज त्याच्यामधून बाहेर पडलं. तर व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर केला जातो आणि करंट मोजण्यासाठी मायक्रो ॲमीटरचा वापर केला जातो. ओके. 8वा पॉईंट, द फोटो इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड बाय मायक्रो ॲम्पियर और ॲमीटर त्याला म्हणतो आपण. फोटो इलेक्ट्रिक करंट कशाच्या सहाय्याने मोजतात, मायक्रो ॲमीटरच्या सहाय्याने, आणि व्होल्टेज कशा सहाय्याने मोजतात, व्होल्टमीटरच्या सहाय्याने. आता आपण ह्याचं वर्किंग बघू, कशा प्रकारे हे वर्किंग करतं. तर आता नीट बघा. वेन मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी कंसामध्ये म्यू इज ग्रेटर दॅन म्यू 0 इज इन्सिडंट ऑन द एमिटर, इट विल एमिट फोटो इलेक्ट्रॉन्स. ओके, दिस मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय, ज्यावेळेस मोनोक्रोमॅटिक म्हणजे एकच दिशा असणारी लाईट, ओके, आणि एक त्याची सुटेबल फ्रिक्वेन्सी आहे, ती लाईट आपण ज्यावेळेस त्या एमिटर प्लेटवरती इन्सिडंट करतो, ओके, त्यावेळेस त्या एमिटरमधून इलेक्ट्रॉन एमिट होतात. आणि मग ज्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन त्या एमिटर प्लेटमधून एमिटर होतात त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं, म्यू 0. आर यू गेटिंग. इज इट क्लिअर. पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे सिंगल डायरेक्शन असणारी लाईट ज्यावेळेस कशावरती एमिट केली जाते, एमिटर प्लेटवरती, त्यावेळेस त्या एमिटर प्लेटमधून इलेक्ट्रॉन एमिट होतात आणि द सेम टाईम कलेक्टर प्लेट काय करते, ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे कलेक्ट करते. आणि मग जेवढे इलेक्ट्रॉन त्या प्लेटमधून एमिट होतात, ओके, आणि ज्या वेळेला ते इलेक्ट्रॉन एमिट होतात, म्हणजे ज्यावेळेस आपण फ्रिक्वेन्सी वाढवत जातो आणि फ्रिक्वेन्सी वाढवत गेल्यानंतर ज्या फ्रिक्वेन्सीला ते इलेक्ट्रॉन त्या एमिटर प्लेटमधून एमिट होतात त्याला काय म्हणतात, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके. दुसरा पॉईंट, वेन कलेक्टर इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एमिटर E, then collector will attract the photoelectrons. Thus the photoelectric current flows through the current. ओके, सर्किट. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण कलेक्टर प्लेट जे आहे त्याला पॉझिटिव्ह ठेवतो आणि एमिटर प्लेटला निगेटिव्ह ठेवतो कनेक्शन केल्यानंतर, त्यात काय होतं, मग कलेक्टर प्लेट काय करते, अट्रॅक्ट करून घेते त्या इलेक्ट्रॉनला. ओके, आणि म्हणून फोटो इलेक्ट्रिक करंट त्या सर्किटमधून फ्लो होतो. आर यू गेटिंग. आणि तिसरा पॉईंट, दिस फोटो इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड बाय मायक्रो ॲमीटर. आणि हा फोटो इलेक्ट्रिक करंट मायक्रो ॲमीटरच्या सहाय्याने मोजला जातो. ओके. सो वी हॅव completed the working of this point. Okay, we will stop here. Tomorrow we will continue next point.